नमस्कार मित्रांनो, कशात बजत ना बघा. एक प्रश्न आले तुमच्यासाठी घेऊन. प्रश्न काय म्हणतो आपण पाहूया. चलो. एक नाव स्थिर पाण्यात 9.5 किमी प्रति तास या वेगाने जाते. एक नदी 2.5 किमी प्रति तास या वेगाने वाहते, तर ती प्रवाहाच्या दिशेने 4 तासात किती अंतर जाईल? मित्रांनो, खूप सोपं आहे. काय करायचं बघा, इथं कंडिशन लक्षात घ्यायची. जर एक नाव स्थिर पाण्यात 9.5 किमी प्रति तास या वेगाने वाहत आहे आणि एक नदी 2.5 या किमी प्रति तास या वेगाने वाहत आहे, पण प्रवाहाच्या दिशेने, हे खूप महत्वाचे, ज्या वेळेस एखादी नाव किंवा बोट ही प्रवाहाच्या दिशेने वाहत असते, त्या ठिकाणी त्या वेगाची, दोन वेगाची होत असते बेरीज. आणि जर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहत असेल, त्या प्रवाहाचा वेग आणि नावेचा वेग या दोन वेगाची होत असते वजाबाकी. मग इथं प्रवाहाच्या दिशेने वाहत आहे, मग इथं काय करायचं मित्रांनो, दोन नावेचा वेग किती आहे रे? 9.5 आहे, प्लस प्रवाहाचा वेग किती येतं? 2.5 आहे. या दोघांची करायची बेरीज. या दोघांची बेरीज येते 9.5 आणि 2.5 हे झाले 12, म्हणजे 12 किलोमीटर प्रति तासाला ती नाव जाते. तर किती तास दिले आपल्याला अंतर? 4 तास. मग 12 गुणिले 4 करायचं, हे झालं आपलं 48 किलोमीटर अंतर जाईल. हे असं शॉर्टकट सांगितलं मित्रांनो, पण आपल्याला माहित आहे जनरली याचं सूत्र पण एक आहे, अंतर बरोबर वेळ गुणिले वेग. इथं आपल्याला अंतर काढायचंय, मग अंतराच्या ठिकाणी अंतर ठेवून घ्या, अंतर निघणार आहे बरोबर. वेळ किती दिलाय? वेळ आपल्याला सांगितलंय त्यांनी, सॉरी वेळ आपल्याला दिलेला आहे. किती वेळ दिला आहे? 4 तास दिला वेळ. मग आपण काय करूया, वेळ 4 तास देऊया. आता इथं वेग, मग वेग काय? पहिला वेग दिलाय तुम्हाला 9.5. कशाच दिलाय? नावेचा वेग दिलाय 9.5 आणि प्लस बेरीज करायची ती प्रवाहाच्या दिशेमुळे असल्यामुळे 2.5 हा नदीचा वेग दिलाय 2.5. मग आपण असं जरी केलं, 4 गुणिले या दोघांची बेरीज झाली 12. 12 चूक किती आलं? 48 किलोमीटर अंतर त्या नावेला 4 तासात पुढे जाण्यासाठी लागणार आहे. ओके.